तू तीच आहेस भाग 72 अंतिम भाग. कुमुदिनी, तुझ्या आईवडिलांची सुद्धा अशीच इच्छा आहे की तू आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करावी. मागचा भूतकाळ पूर्णपणे विसरून जा. तो म्हणाला तसं तिने चकित होऊन त्याच्याकडे बघितलं. मी आत्ता मागेच त्यांना भेटलो होतो आणि अंशुमनसाठी तुझा हातही मागितला. ते खूप खुश झाले होते. त्यांच्या मुलीचं आयुष्य परत सुरळीत होत आहे हे ऐकून त्यांनाही आनंद झाला होता. ज्या दिवशी तू अंशुमनसोबत लग्न करायला तयार होशील त्या दिवशी ते इथे आशीर्वाद द्यायला येणार आहेत. आता तुझा निर्णय, तो म्हणाला. कुमुदिनी विचारात पडली. अंशुमनची फॅमिली या लग्नासाठी तयार होती, तिची फॅमिली या लग्नासाठी तयार होती. तिचं अंशूवर प्रेम होतं आणि अंशूचं तिच्यावर प्रेम होतं. फक्त प्रॉब्लेम एवढाच होता की ती स्वतःला कमी समजत होती, पण प्रेमापुढे तर सगळंच कमी असतं. तिने आग्नेयकडे बघितलं तर तो गालात हसत होता. कदाचित त्याने तिच्या मनातलं ओळखलं होतं. ती पण त्याच्याकडे बघून हसली आणि आपल्या रूममध्ये आली. आता तिचा निर्णय पक्का होता. ती अंशूला सोडून कुठेही जाणार नव्हती. पूर्ण परिवार जर तिची साथ द्यायला तयार होता, मग ती का मागे हटत होती? नाही, आता ती मागे हटणार नव्हती. किती दिवसापासून तिचं मन तिला खात होतं, पण आता ती खुश होती. तिने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अंशुमनचा स्वीकार करण्याचं ठरवलं होतं. किती करत होता तो तिच्यासाठी आणि तिच्या परीसाठी, आणि ती स्वतःहून त्याला लांब ठेवत होती. पण आता नाही. आता तिला त्याला दूर करायचं नव्हतं, कारण सगळ्यात जास्त त्रास तर तिलाच होत होता. दुसऱ्या दिवशी कुमुदिनी पटकन उठून तयार झाली. तिने परीकडं बघितलं तर ती हात पाय पसरून आळस देत होती. तिला तिच्या डॅडाचा यायचा टाईम माहीत होता. त्या टायमिंगवर ती बरोबर उठत होती. कुमुदिनी तिच्याकडे बघून हसली आणि तिला उचलून घेतलं. आज आपण तुझ्या डॅडाला मोठा सरप्राईज देऊया. किती दिवसापासून तो या गोष्टीची वाट बघत होता. आज त्याला ती गोष्ट देऊया. ती परीला म्हणाली तशी परी टुकूर टुकूर तिला बघायला लागली. कुमुदिनीने तिला बेडवर झोपवलं आणि तिला छान कपडे घातले. तिच्या स्वतःच्याच मनाची चलबिचल सुरू होती. त्याला कसं सांगायचं आणि काय सांगायचं याचा विचार करत होती. आतून खुश तर खूप होती, पण हुरहुर लागली होती. तिच्या हातांच्या बोटांची चुळबुळ चालू होती. अंशुमन त्याच्या परीला भेटायला आला. तो रूममध्ये आला तेव्हा त्याला परी दिसली नाही आणि कुमुदिनी पण दिसली नाही. रोज तर या वेळेला त्या रूममध्येच असायच्या. त्याने रूममध्ये सगळीकडे बघितलं तर त्या दोघीही नव्हत्या. तो तसाच घाईघाईत खाली आला. अबोली, प्रिया, कीर्ती बाकीच्यांसाठी नाश्ता डायनिंग टेबलवर लावत होत्या. स्वीटहार्ट, तू कुमुदिनी आणि परीला कुठे बघितलं का? त्याने विचारलं. बाकी सगळे तिथेच बसलेले होते. अरे, अशा वेळेस ती तिच्या रूममध्येच असते. दुसरीकडे कुठे जाणार? तू नीट बघितलं का? अबोली म्हणाली. मी सगळ्या रूममध्ये बघितलं, पण त्या कुठेच नाही आहे. तो टेन्शनमध्ये आला होता. त्याला सकाळी सकाळी त्यांना बघायची सवय लागली आणि आज त्या दोघी नव्हत्या. त्याला भलतीच शंका यायला लागली होती. मी बाहेर बघतो. तो लगेच बाहेर पळत गेला. सगळे एकमेकांकडे बघायला लागले. कुमुदिनी कुठे गेली कोणालाच माहीत नव्हतं. प्रिया, अबोली, कीर्ती पण घरात इकडे तिकडे सगळीकडे बघायला लागल्या, पण नाही. कुमुदिनी आणि परी दोघी कुठेच दिसत नव्हत्या. त्यांनी पूर्ण घर बघितलं, बाहेरचा एरिया बघितला, पण नाही, कुठेच नव्हत्या. आता मात्र अंशुमन लडकुंडीला आला होता. त्याने तिचा फोन ट्राय केला तर तोही स्विच ऑफ येत होता. कुठे गेली असेल कम्मू? तो खूप टेन्शनमध्ये आला. आरव पण सगळीकडे बघत होता. त्याने गेटवरच्या वॉचमनला, बाकी गार्डला विचारलं तर कोणीही कुमुदिनीला बघितलेलं नव्हतं. तसं तर तोही टेन्शनमध्ये आला. अंशुमन आरवकडे बघत होता. आरवला त्याचा चेहरा बघवत नव्हता. अंशुमनने गाडीची चावी घेतली आणि त्या दोघींना शोधण्यासाठी निघाला. आरव पण सगळीकडे बघत होता. त्याने गेटवरच्या वॉचमॅनला, बाकी गार्डला विचारलं तर कोणीही कुमुदिनीला बघितलेलं नव्हतं. तसं तोही टेन्शनमध्ये आला. अंशुमन आरवकडे बघत होता. आरवला त्याचा चेहरा बघवत नव्हता. अंशुमनने गाडीची चावी घेतली आणि त्या दोघींना शोधण्यासाठी निघाला. अंशू, तू सगळीकडे शोधलं, पण तुझी बेडरूम तू बघितली का? अग्नेय म्हणाला तसा बाहेर जाणारा अंशुमन जागीच थांबला.
डॅड, माझ्या बेडरूममध्ये कशी असेल? मी माझ्याच रूममधून तिच्याकडे गेलो होतो. तेव्हा त्या दोघी त्यांच्या रूममध्ये नव्हत्या. मग मी तसाच खाली आलो आणि आता सगळ्यांनीच त्यांना शोधलं आहे, पण त्या घरात कुठेच नाही आहे. याचा अर्थ कुमुदिनी परीला घेऊन निघून गेली. तिच्या मनात तेच होतं, तिला इथून निघून जायचं होतं. ती न सांगता गेली आहे. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. ते बघून सगळ्यांना खूप वाईट वाटलं. अंशू, मला वाटतं एकदा तू तुझ्या बेडरूममध्ये जाऊन बघ, त्यानंतर बाहेर जा. अग्नेय म्हणाला तसा त्याचा नाईलाज झाला आणि तो पळतच त्याच्या बेडरूममध्ये गेला. त्याने दरवाजा उघडला आणि आत आला तर बेडवर त्याची परी हातात त्याची डोक्याची कॅप घेऊन खेळत होती. ती खूप टक लावून ती कॅप बघत होती. तिला बघून त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला आणि पटकन तिला उचलून आपल्या हृदयाशी लावलं. त्याला त्याचा जीव परत आल्यासारखं वाटलं. त्याने पटापट तिच्या चेहऱ्यावर ओठ टेकवायला सुरुवात केली. तशी त्याची दाढी टोचताच परीचा चेहरा वाकडा तिकडा झाला. सॉरी सॉरी सॉरी. त्याने परत एकदा तिला आपल्या मिठीत घेतलं. आता त्याची नजर कुमुदिनीला शोधत होती. तिच्या साडीचा पदर त्याला हवेत उडताना दिसला. त्याने थोडं पुढे जाऊन बघितलं तर ती त्याच्या गॅलरीमध्ये मस्त साडी नेसून तयार होऊन उभी होती. तसा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याने अलगद परीला बेडवर झोपवलं आणि तिच्या बाजूने उशा लावल्या. तो बाहेर गॅलरीत आला तेव्हा कुमुदिनी त्याच्याकडे बघायला लागली. तुम्ही दोघी इथे? मी तुम्हाला किती शोधत होतो. तो म्हणाला तशी ती पटकन येऊन त्याला बिलगली आणि हा त्याच्यासाठी जबरदस्त शॉक होता. आत्तापर्यंत त्याने लवकर तिचा हातही पकडला नव्हता आणि आज ती डायरेक्ट त्याच्या मिठीत होती. तो गोंधळून तिच्याकडे बघत होता. अंशुमन, आय एम सॉरी. तुझं प्रेम कळत असूनही मी दुर्लक्ष करत आले. खरंच खूप खूप सॉरी. जितकं तुझं माझ्यावर प्रेम आहे तितकंच मीही तुझ्यावर प्रेम करते. मला तुला सोडून कुठेच जायचं नाही आहे. प्लीज माझ्याशी लग्न करशील का? माझ्या परीचा डॅडा होशील का? तिने विचारलं तसं त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. आय लव्ह यू कुमुदिनी. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. आणि हो, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आणि मी आधीपासूनच माझा परीचा डॅडा आहे. तो म्हणाला तशी ती हसली. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला परत मिठीत घेतलं. कुमुदिनीच्या या निर्णयावर सगळेजण खुश होते आणि अंशू तर हवेतच होता. अग्नेयने त्याची माणसं पाठवून तिच्या आईवडिलांना घेऊन यायला सांगितलं. लवकरच त्यांच्या लग्नाची डेट फिक्स झाली. लग्न अगदी साध्या पद्धतीनेच करायचं होतं अशी कुमुदिनीचीच इच्छा होती. त्यामुळे सगळ्यांनी तिच्या निर्णयाला मान दिला. काही दिवसांनी अंशुमन आणि कुमुदिनीचं लग्न साध्याच पद्धतीने केलं. कुमुदिनीचे आईवडील पण आलेले होते. त्यांनी तिला भरभरून आशीर्वाद दिले आणि आपल्या नातीला बघून तेही खूप खुश झाले होते. भार्गव, इशिका, विराज, काजल, आजी, साहेब सगळेच लग्नाला आले होते. ईशान आणि जेनीचंही लग्न ठरवण्यात आलं होतं, पण त्यांना थोडा वेळ होता कारण अजून जेनी शिकत होती आणि ईशानसुद्धा अजून बिझनेसमध्ये उतरायचा होता. त्यामुळे त्यांच्या लग्नाला वेळ होता. तरीसुद्धा त्यांनी त्यांचंही लग्न फिक्स करून ठेवलं होतं. ईशानने बिझनेसचे सगळे धडे आपल्या जिजूकडून म्हणजे भार्गवकडून शिकून घेतले. भार्गव त्याला शिकवण्यात कसलीही कसर बाकी ठेवत नव्हता. कधी कधी तर ईशान त्याच्या रागाला घाबरून जायचा. इशिका पुढे नरम असलेला भार्गव बाहेर अजूनही गरमच होता. आरव, कीर्ती त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये खुश होते. कीर्तीचं पुढचं शिक्षण चालू होतं. ते पूर्ण झाल्यानंतर ती स्वतः तिच्या फील्डमधल्या बिझनेसमध्ये उतरणार होती. इशिका भार्गवच्या ऑफिसमध्ये काम करत होती. घरी बायको म्हणून सगळं कर्तव्य निभावत होती आणि ऑफिसमध्ये सुद्धा एम्प्लॉई म्हणून ती तिचं सर्व काम करत होती. कधी कधी तर तिला स्वतःलाही भार्गवच्या रागाचा सामना करायला लागायचा, पण त्याचा राग फक्त ऑफिसमध्ये. घरी आल्यानंतर वर्चस्व फक्त तिचंच होतं. मिस्टर बीबी, आज ऑफिसमध्ये तुम्ही माझ्यावर किती चिडला होता. मला खूप राग आला होता. इशिका भार्गव घरी आल्यापासून त्याच्यावर आगीसारखी बरसत होती. इशू, आपलं काय ठरलं आहे? ऑफिसमधलं काम ऑफिसमध्ये ठेवायचं
आणि घरातलं घरामध्येच. मग तू ऑफिसच्या गोष्टी घरी का घेऊन येते? तिथे तू चुका केल्या म्हणून तुझा बॉस या नात्याने मी तुला बोललो. तसं तर मी प्रत्येकालाच बोलत असतो. आता तो शोन आणि तू नेहमी काही ना काही चुका करत असतात. मग मी काय करायला हवं? घरी आल्यानंतर मी सगळं तुझं ऐकतोच ना, तेव्हा तू मला किती बोलते? मी काही बोलतो का? मी ऑफिसमध्ये घरातल्या गोष्टी काढतो का? मग तू सुद्धा ऑफिसच्या गोष्टी इथून पुढे घरी आणायच्या नाही आणि त्यावरून मला बोलायचं नाही. तो म्हणाला तशी ती गप्प बसली. खरंच त्यांचं आधी ठरलं होतं. ऑफिसच्या गोष्टी ऑफिसमध्ये, घरच्या गोष्टी घरामध्ये. तरीसुद्धा कधीकधी तिच्यावर तो ओरडला तर ती त्याचा राग घरी काढायची. तो तिच्या बाजूला बेडवर येऊन बसला. इशिका मात्र गाल फुगवून बसलेली होती. त्याने तिला जवळ घेतलं आणि तिच्या गालावर ओठ टेकवले. अच्छा ठीक आहे, सॉरी, परत रागवणार नाही. नेहमी तोच माघार घ्यायचा. तो सॉरी म्हटला की इशूचा मूड आपोआप ठीक व्हायचा. तिने लगेच त्याच्या गालावर ओठ टेकवले. भार्गवने तिला जवळ घेतलं. तिच्याशिवाय त्याचं आयुष्य अपूर्ण होतं. काजलसुद्धा कधी कधी पहिल्या गोष्टी आठवायच्या, पण ती विराजला सांगत नव्हती. कारण तिला त्रास झालेला बघून त्यालाही त्रास व्हायचा. त्यामुळे ती भरपूर गोष्टी त्याला आता सांगत नव्हती. इकडे सहस्त्रबुद्धे परिवार पूर्ण झाला होता. आरव, कीर्ती, अंशुमन, कुमुदिनी चौघेही समजदार होते. त्यामुळे घरात वाद हा विषय अजिबात नव्हता. इशिका लग्न करून गेल्यामुळे जीविकाला काही करमत नव्हतं. म्हणून ती नेहमी आबोली आणि प्रियाकडे आलेली असायची. त्या तिघी मिळून वेगवेगळ्या NGOला, अनाथ आश्रमाला नेहमी भेट द्यायच्या. तिथे मदत करायचा. त्यांचं हे कार्य चालूच होतं. अबोली, तू अंशूची एक्स गर्लफ्रेंड स्वीटीला का भेटायला गेली होती? अग्नेय म्हणाला. अबोलीला माहीतच होतं या बाबतीत अग्नेयला समजेल. तशी तिने आधीच तयारी करून ठेवलेली होती. मी तिला काही नुकसान पोहोचवायला गेले नव्हते. मी फक्त तिला इतकंच सांगायला गेले होते की तिच्याशिवाय सुद्धा माझा अंशुमन खुश राहू शकतो. त्याला एक क्यूटसी मुलगी पण आहे आणि तिच्यापेक्षा कैक पटीने सुंदर बायको पण आहे. मी तिला तर कुमुदिनी आणि परीचा फोटोसुद्धा दाखवला. अशी जेलेस झाली होती ती तर काय सांगू. तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तिच्यामुळे माझ्या अंशूला त्रास झाला होता हे मी विसरले नव्हते. हां, मागच्या वेळेस माझा प्लॅन फसला होता, पण आता तिचा तो असा पडलेला चेहरा बघून मला किती आनंद होत आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही. ती मोठ्या खुशीत त्याला सांगत होती. तशा आग्नेयने कपाळावर हात मारून घेतला. कीर्ती, माझ्या शर्टचं बटन तुटलं आहे. आरव म्हणाला तसं कीर्तीने तिच्या हातातलं काम बाजूला ठेवलं आणि त्याच्या शर्टचं बटन लावायला लागली. आरवने तिच्या उघड्या कमरेवर चिमटा घेतला. तसं तिने लटक्या रागात त्याच्याकडे बघितलं. तिचं बटन लावून होईपर्यंत तो तिच्या कमरेला, पोटाला चिमट्या घेत होता. तशी ती वैतागली आणि पटकन बटन लावून बाजूला व्हायला लागली. पण आरवने तिला ओढून आपल्याजवळ घेतलं. तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत आहे, सोडा. ती म्हणाली, पण त्याने काही सोडलं नाही. किस दे, मग सोडतो. तो म्हणाला तशी ती त्याच्या मिठीतून सुटायला लागली, पण त्याने तिला अजून जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तितक्यात, आरव दादा, ऑफिसला उशीर होत आहे. बाहेरून अंशूचा आवाज आला तसं तिने पटकन त्याला बाजूला ढकललं. याचं लग्न झालं आहे. बायकोसोबत थोडा टाईम स्पेंड करायचा सोडून मला डिस्टर्ब करायला येत असतो. आरव वैतागून म्हणाला. जा, आता खरंच उशीर होत आहे, ती म्हणाली. त्याने तिच्याकडे बघितलं आणि ऑफिसची बॅग उचलून निघाला. कीर्ती त्याच्या मागे येतच होती. अचानक आरव थांबला. मागे वळून त्याने तिच्याकडे बघितलं आणि पटकन तिच्या ओठांवर ओठ टेकवून एक किस घेतला. बाय. तिला बाय करून तो निघून गेला. कीर्तीने गालात हसत नकारार्थी मान हलवली. सगळ्यांचे आयुष्य मार्गी लागले. सगळे सुखात होते. अबोलीचा वात्रटपणा काही संपणार नव्हता. अग्नेय नेहमी तिची चुकी पकडायचा, पण ती सुद्धा तेवढ्यापुरता माफी मागायची आणि आपलं आहे ते कंटिन्यू करायची. इशिका, भार्गव, आरव, कीर्ती, अंशुमन, कुमुदिनी सगळे आपल्या पार्टनरसोबत खूप खुश होते. तू तीच आहेस ही कथा आपली इथेच संपत आहे.
आजचा शेवटचा भाग आहे, त्यामुळे कमेंट करायला आणि लाईक करायला अजिबात कंजूसपणा करू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लवकरच भेटूया एका नवीन कथेसोबत.